श्री स्वामी समर्थ मंगळवेढा येथे आले. ते दिवसभर अरण्यात असत. कधी कधी गावात येऊन ते बसत. तेव्हा गावातील लोक त्यांची काळजी घेत. त्यांना जे आणून देत तेवढेच ते खाऊन राहत असत. गावातील लोक हा कोणी प्रथम वेडाबुवा आहे असे समजत असत. त्यांच्या अद्भुत लीला पाहून लोकांची श्रद्धा श्री स्वामींच्या ठिकाणी बसली. मंगळवेढा येथे आल्यावर स्वामी औदुंबराखाली बसले होते. पहाटेची वेळ होती. स्वामींच्या सभोवती प्रकाश पडला होता. कृष्णभट नावाचे गृहस्थ देवपूजेस्तव फुले आणण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांनी ह्या यतिपुरुष स्वामींनी डोळे उघडले व त्याला म्हणाले, तुझी दत्तोपासना अनेक जन्मांची आहे. हा तुझा अखेरचा जन्म आहे. तुला काय हवे ते माग. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. कृष्णभट म्हणाले, मला काही नको. तुमचे दर्शन झाले हेच माझे भाग्य मी समजतो. म्हणून त्यांनी स्वामींच्या चरणांना घट्ट धरले. कृष्णभटाने गोळा केलेली फुले स्वामींना वाहिली व म्हणाले, स्वामी, आपण माझ्या घरी चलावे. आम्हा दोघा पती पत्नींना तुमच्या सेवेची संधी मिळावी. तुम्ही जा, मी तुमच्या घरी येईल. स्वामींचे शब्द ऐकून त्यांना अत्यानंद झाला व ते घरी परतले. कृष्णभट गरीब होते. एका साध्या घरात ते राहत होते, परंतु चेहऱ्यावर सात्विक भाव व समाधान दिसत होते. एके दिवशी स्वामी त्यांच्या घराबाहेर ओट्यावर येऊन बसले. कृष्णभटाने त्यांना आत नेले. दोघा पती पत्नींनी त्यांची मनपूर्वक पूजा केली. स्वामी तृप्त झाले व म्हणाले, आता नैवेद्य काय देणार. दोघांचे डोळे ओलावले, पण घरात नैवेद्यास काहीच नव्हते. लगेच त्यांची बायको गावात दूध आणण्यास गेली, पण तिला दूध मिळाले नाही. तेव्हा स्वामी म्हणाले, अगं गोठ्यात गाय आहे, तुला दुधाची कमतरता कशी असेल. ती बाई म्हणाली, स्वामी, आमच्या दूध आटले आहे. हे तिचे शब्द ऐकता स्वामी तिला म्हणाले, दुधाचं भांडं घे आणि दूध काढायला बस. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे ते गोठ्यात जाऊन दूध काढू लागली. तेव्हा कासंडी भरून गायीने दूध दिले. दूध दिलेले पाहून त्या दोघाही पती पत्नींना नवल वाटले. गावात ही बातमी पसरली आणि लोकांचे थवेच्या थवे स्वामींच्या दर्शनाला कृष्णभटांकडे आले.